तर आदिवासी विकास विभागाच्या कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केलं। वसतिगृह प्रवेशासाठीची वयोमर्यादा रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। यापूर्वी मंत्री अशोक उईके यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी 22 ऑगस्टला हे आंदोलन स्थगित केलं होतं। मात्र मागण्यांवर अद्याप ठोस नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांपासून पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे। या सगळ्या संदर्भात या आंदोलनकर्त्यांशी सविस्तर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। पाहूयात। माझ्यासोबत काही विद्यार्थी आहे जे विद्यार्थी दुरून आले आहे। भंडारा, गोंदिया, वर्धेची विद्यार्थिनी आहे, तिला विचारूया। आता आंदोलन पहिले मागे घेतलं, आता पुन्हा सुरू झालं। आंदोलन आणखी सुरू झालेलं आहे, कारण की कुठेतरी जेव्हा आंदोलन इथे नागपूरमध्ये सुरू होते तेव्हा म्हणजे बाकी जिल्ह्यामध्ये पण आंदोलन तसेच सुरू होते आणि नागपूरमध्ये आदिवासी विकास मंत्री यांनी भेट दिली। तसेच आम्हाला तरी वाटत होतं की आमच्याही प्रश्नांचे उत्तर त्यांनी म्हणजे तिथे येऊन जाणून घ्यायला हवे होते। कारण 5 ऑगस्टचा जो GR निघालेला होता त्या GRमध्ये नाही का वयाची अट टाकलेली होती। आमचं म्हणणं हेच आहे की जसं शिक्षणाला वयाची अट नाही तसंच म्हणजे वसतिगृहाला का आम्हाला वसतिगृहाला पण वयाची अट नको आहे। तसेच मग सुधारित GR त्यांनी काढलेला होता, त्याच्यामध्ये त्यांनी वयाची अट 30 केलेली होती, पण आम्हाला ते पण मान्य नाही। आम्हाला संपूर्ण GR रद्द करायचं। एकंदरीत राज्यभरामध्ये 60,000 पेक्षाही जास्त कॅपॅसिटी आहे आदिवासी विकास विभागाच्या हॉस्टेलमध्ये। जर वयाची अट काढून टाकली तर आदिवासी मुलांनाच तिथं जागा मिळणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आणखी काही विद्यार्थी माझ्यासोबत आहे। भाऊ, कुठून आले तुम्ही? मी वर्धावरून आलो। मी सूरज यात्रा ऑल इंडिया इंडिजिनस स्टुडंट फेडरेशनचा विद्यार्थी प्रतिनिधी आहो। जवळपास यांचं म्हणणं आहे की वसतिगृहात जर का वयाची अटचा नियम ठेवला नाही तर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही। परंतु माझं म्हणणं आहे की जे 10 वर्षापर्यंत वसतिगृहाची आणि क्षमतेची जे मंजुरी होती हे आजही तेवढीच ठेवण्यात आली। ते वाढवा ना, ते वाढवण्यात काय तुम्हाला हे आहे। जेव्हा की डिपार्टमेंटचा जो पैसा आहे, जवळपास आदिवासी विकास विभागाचं जे बजेट आहे हे बजेट दरवर्षी 65% पेक्षा खर्चच होत नाही, तर बाकी पैसा जाते कुठं हा आमचा त्यांचा प्रश्न आहे। आणि जो GR आहे, जो GR 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टचा जो GR आहे तो रद्द करण्यात यावा। बिंदू नामावलीमध्ये ज्या पद्धतीने बिंदू क्रमांक 2वर आदिवासी अनुसूचित जमाती होती ते आता 9वर गेलेली आहे, ज्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी मिळण्यास फटका मिळतोय आणि 12,500ची विशेष पदभरती भरण्यात यावी। असंख्य मागण्या आमच्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार। राज्यभरात 60,000 पेक्षाही जास्त विद्यार्थी आदिवासी विकास विभागाच्या हॉस्टेल्समध्ये राहतात। आश्रमशाळांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी राहतात आणि आदिवासी समाज हा छोट्या छोट्या पाड्यांमध्ये राहतो, गावांमध्ये राहतो। 100 लोकसंख्याची सुद्धा काही गावं आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आदिवासी हॉस्टेल अत्यंत महत्त्वाचं आहे। आता या प्रकरणात तिढा काय काढला जातो याकडे मात्र आता लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी।